आणि घोटून घ्यायचं म्हणजे साखर छान त्याच्यात मिसळली जाईल आणि ह्या ज्या गुठळ्या आहेत आंब्याच्या त्यासुद्धा आपल्या मोडल्या जातील. थोडी जी उरलेली साखर आहे ती सुद्धा मी घालते. इथे आंब्याचा गर आणि साखर छान मिक्स झालेली आहे. आता ह्यात मी थोडी वेलची पूड घालून घेते. आहा मस्त. आता जो आमरस आपण बनवलेला आहे तो सर्विंग बाउलमध्ये काढून घेऊया. मस्त अगदी नैसर्गिक रंग आलेला आहे. वेलची पूड सजावटीसाठी घालते. अशा रीतीने अक्षय तृतीयेनिमित्त हा आपला आमरस बनवून झालेला आहे. आमरस तर आपला करून झालाच. आता आमरस बरोबर खाण्यासाठी आपण पुऱ्या बनवूया.